हेल्लो मैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहो. तर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. नवीन आले असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब करतच जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे नवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आज आहे आमच्या कोकिळेचा दुसरा दिवस. कोकिळाच आहे असं मी मोबाईलवर सर्च केलं तर मला ही कोकिळासारखीच दिसत आहे. कोकिळेच्या पिल्लूसारखं दिसत आहे म्हणून आम्ही आता ही कोकिळा आहे हेच ठरवून दिलेलं आहोत. तर हिचा आजचा आमच्या घरचा दुसरा दिवस आहे. काल 2-3 किडे चारलेले तर तिनं खाल्लं, पण आता इले रोजचे किडे कोटचे आणून देऊ ना मी, कारण आणि त्या काल पाऊस थोडासा पडला ना, त्याच्यानं पावसाचे किडे आले होते तर घरामध्ये ते इले चारलो. आता आज पाहू पावसाचे जर किडे आले तर ते आज चालेल, पण आता तात्पुरतासाठी इले उपाशी थोडी ठेवायचा म्हणून मग नाही का गरम पाणी केलो आणि त्या गरम पाण्यामध्ये 1 चम्मच हे टाकलो बेसन आणि त्याला चांगला हाटलो आणि त्याची आता नाही का हे पेस्ट करून तिला चारत आहो. मला माहीत नाही लहानचा पिल्लू नेमका का खाते, पण आता जेवढा शक्य होईल तेवढा मी हिला चारायचा प्रयत्न करत आहो. काल तर रात्री एक गंमतच झाली बाबा. अर्ध्या रात्री 12-12:30 वाजता उठलून तर घरामध्ये एक पक्षी हिंडत होता असा. तर मग याले पाहिलं पहिलं, हा आहे का बापा, उडाले शिकला तर नाही ना बापा, निघला तर नाही ना बापा म्हणून नाही का पाहतो. तर दुसराच पक्षी घरामध्ये हिंडत होता, तो होता वटवाघूळ. बापरे म्हणलो, आता का वटवाघूळही घरामध्ये शिरायला लागला आहे. आणि एक तर म्हणते ते लोक वटवाघूळ कणं घरात शिरलेला चांगला नाही राही. तर मग नाही का त्या वटवाघूळाचा कसाही करून बाहेर हाकलो ना, दारं खिडक्या लावलं. तुम्हाला त्याचा व्हिडिओ नाही का मी पुढं टाकीनच तो व्हिडिओ, तर तो व्हिडिओ दिसलच तुम्हाला कसा गरा 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 फिरत होता. तोही पिल्लूच होता वटवाघळाचा आणि नेमका शिकला होता का होता का उडाचा, अजिबात असा थांबतच नव्हता, नॉनस्टॉप उडत होता.